झारखंडमधील ही दृश्य आपण पाहतोय। झारखंडमध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले आहे। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आले, मात्र आज विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। झारखंडमधील ही दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी देखील येथे करतायत, तर विद्यार्थ्यांनी आज आक्रमक भूमिका घेतलेली आहे। झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी हा भव्य असा मोर्चा काढलेला आहे। पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होतं। आज रांचीमध्ये हा भव्य असा मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग देखील करण्यात आलं। या आंदोलकांना, मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मात्र विद्यार्थ्यांची आक्रमकता देखील आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पेपर फुटीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत। पोलीस या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात। या संपूर्ण परिसराला सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। बॅरिकेडिंग देखील येथे करण्यात आलेलं आहे। बॅरिकेड्समधून जाण्याचा प्रयत्न हे सगळे आंदोलक करतायत। बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न देखील आंदोलक करतायत। पोलीस या आंदोलकांना रोखतायत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील सुरू आहे। रांचीतील विद्यार्थ्यांनी विधानसभेवर हा मोर्चा काढलेला आहे आणि विधान भवनाच्या परिसरामध्ये हे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। मात्र आंदोलक आक्रमक होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न देखील करतायत। रांचीमधील विद्यार्थ्यांनी विधानसभेवर हा मोर्चा काढलेला आहे। पेपर फुटीच्या विरोधात हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेत आणि आक्रमक विद्यार्थ्यांनी भव्य असा मोर्चा काढलाय। मोर्चाच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आणि रांचीतील विद्यार्थ्यांच्या मोर्चाची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या संपूर्ण परिसराला सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। शेकडो पोलिसांचा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलाय, तर बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। हे बॅरिकेडिंग पार करण्याचा प्रयत्न आता हे सगळे विद्यार्थी करतायत। जोरदार घोषणाबाजी येथे केली जाते। पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचा हा रोष आता पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून येथे आंदोलन देखील सुरू होतं आणि आज भव्य असा मोर्चा या सगळ्या विद्यार्थ्यांनी काढलेला आहे। व्यवस्थेचा निषेध केला जातोय आणि त्यासाठी रांचीतील विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पोलीस या सगळ्या आंदोलकांना, विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे सगळे आंदोलक बॅरिकेड्सवर देखील चढण्याचा प्रयत्न करतायत। ही दृश्य देखील आपल्याला दिसतायत। मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा हा भव्य असा मोर्चा निघालेला आहे। तर झारखंडमध्ये देखील पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत आणि या विरोधात आता येथील विद्यार्थ्यांनी आवाज उठवलेला आहे। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंदोलन सुद्धा सुरू करण्यात आलेलं होतं आणि आज या पेपर फुटीचा निषेध करण्यासाठी भव्य असा मोर्चा रांचीमध्ये काढण्यात आलेला आहे। झारखंडच्या रांचीमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय, मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत। रांचीतील विधानसभेवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझे वरिष्ठ सहकारी प्रशांत सागवेकर जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। प्रशांत, आपण पाहतोय रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि थेट विधानसभेवर हा मोर्चा काढण्यात आलाय। नक्की शुभम, झारखंडची राजधानी रांची या ठिकाणी पुन्हा एकदा हे विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र होताना आपल्याला दिसतंय। त्यातली जी सगळ्यात महत्त्वाची मागणी ती म्हणजे JPSC आणि JSSC या परीक्षांमध्ये जो गैरव्यवहार झाला, पेपर लीक झाले त्या ठिकाणी सुद्धा, तर त्याच्या विरोधात हे विद्यार्थी आक्रमक झालेत आणि या सगळ्या भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक होत या विद्यार्थ्यांनीही आपल्या आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे आत्ता जी काही सद्यस्थिती आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत त्याच्यावरून आपल्याला असं कुठेतरी वाटतं की ही स्थिती बिघडेल किंवा त्याला हिंसक वळण सुद्धा येऊ शकतं। ज्या पद्धतीने विद्यार्थी आक्रमक होत आहेत, मात्र त्याच्यावरती आता पोलीस प्रशासन हे लक्ष ठेवून आहे। विद्यार्थ्यांना अडवलं जात आहे। बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी आक्रमक होण्याचा प्रयत्न करतात विधानसभेवरती आणि काळजी घेणं खूप गरजेची गोष्ट आहे। आंदोलन शांततेमध्ये पार पाडण्याकरता म्हणून प्रयत्न होणं ही गरजेची गोष्ट असते। मात्र
काही समाजविघातक जे घटक असतात हे आंदोलनामध्ये शिरून आपली जी काही राजकीय पोळी आहे ती भाजण्याचा प्रयत्न होतो. मात्र आता सध्या विद्यार्थ्यांचा एकूणच पवित्रा बघता हे आंदोलन जे आहे ते फार व्यापक स्वरूपामध्ये समोर येताना दिसतंय आणि पोलीस प्रशासन त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी प्रशांत, आपण पाहतोय विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत हा मोर्चा पोहोचलेला आहे. यामध्ये सरकारची भूमिका अद्यापर्यंत अस्पष्ट आहे. सरकारची भूमिका अस्पष्ट आहे. लवकरच या सगळ्या संदर्भात सरकारची जी भूमिका आहे म्हणा, सरकारचं जे म्हणणं आहे ते लवकरच समोर येईल. जयपाल सिंह मुंडा स्टेडियम पासून या आंदोलनाची आज सुरुवात झाली आणि हा जे आंदोलन आहे ते आता विधानसभेवरती आहे. आपण पाहतो आंदोलनाला रोखण्याकरता जे प्रशासन आहे, जुनी नवी विधानसभा मार्गावरती त्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता, बॅरिगेड्स देखील लावलेल्या होत्या. मात्र हे बॅरिगेड्स तोडून विद्यार्थी पुढे आलेले आहेत. शासनाची या सगळ्या संदर्भातली जी भूमिका आहे ती लवकरच समोर येईल. मात्र विद्यार्थी आता पवित्रा काय घेत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आपल्याला आठवत असेल जे काँग्रेस जनता पार्टीने केलं होतं, त्याला सुद्धा त्याची जी सुरुवात आहे ती सुद्धा शांतता मार्गानेच झालेली होती. पण त्यानंतर त्या आंदोलनात सुद्धा अशा पद्धतीचं एक हिंसक वळण प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्याच्यावरचे अनेक किस्से आपण त्यानंतर ऐकले. मात्र अशा पद्धतीची आंदोलनं किंवा विद्यार्थी जेव्हा आपल्या न्यायासाठी किंवा हक्कांसाठी अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी गंभीर पद्धतीनं समोर येतात म्हणूया, किंवा काही होत नाहीये आता आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही किंवा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असं जेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं त्यावेळेला ते विद्यार्थी समोर येतात आणि आंदोलन करतात. त्यामुळे गांभीर्यानं या सगळ्याची दखल घेणं आवश्यक आहे शासनाच्या वतीनं आणि योग्य पर्यायानं किंवा संवाद साधत विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेणं आणि त्याच्यावरती जो काही तोडगा शासनाला वाटतो त्या पद्धतीनं तो तोडगा निघणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. नाहीतर ही अशा पद्धतीची आंदोलनं जी आहेत ही हिंसक वळण धारण करत राहतील आणि मग त्यातून विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रती असणारा जो रोष आहे किंवा जो असंतोष आहे तो अजून त्याच्यामध्ये वाढतो आणि मग शासन आपलं ऐकतच नाही किंवा आपलं म्हणणंच ऐकून घेतलं जात नाही. कारण आत्ताची जी पिढी आपण बघतोय, ज्यांना जेनझी आपण म्हणतो, या पिढीला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ते तसे शांत बसणार नाहीत. त्यामुळे त्यांना व्यवस्थित त्यांच्या शंकांचं निरसन करावं लागेल. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याच्यावरती भूमिका शासनाला लवकरात लवकर घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये जर दिरंगाई झाली तर मग अशा पद्धतीची ही आंदोलनं जी आहेत ही देशभर पेटत राहतील आणि अशा पद्धतीचं हिंसक रूप या आंदोलनाला येत राहील. ते येऊ नये याकरता शासनानं ताबडतोब पावलं उचलण्याची गरज आहे. अगदी प्रशांत, आपण पाहतोय मागच्या 2 आठवड्यापासून शांततेमध्ये या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. सरकारनं विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचा कोणता प्रयत्न केला का? शिष्टमंडळासोबत कोणती चर्चा झाली का जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या सरकारच्या दरबारी मांडता येतील? याच्या अगोदर चर्चा झाली होती शुभम. झारखंड सरकारनं काही मागण्या मान्य देखील केल्या होत्या. जेपीएससी सदस्यांचे राजीनामे देखील तिकडे स्वीकारले गेले. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याबाबत सहमती देखील दर्शवण्यात आलेली होती. सीबीआयच्या चौकशीच्या मुद्द्यावर मात्र विद्यार्थ्यांचं सरकारबरोबर जी चर्चा झाली ती निष्फळ ठरली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एक व्यापक स्वरूप या संपूर्ण आंदोलनाला दिलं गेलंय. सरकार चर्चा करत नाहीये असं आपल्याला म्हणता येणार नाही. सरकार बोलतंय, सरकार त्यांच्यावरती कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतंय, आपापल्या परीनं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संपूर्ण प्रकरणाची जी सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांपर्यंत माध्यमातून चौकशी व्हावी अशी एक मागणी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे आणि परीक्षेचं जे व्यवस्थित पारदर्शकता आणणं किंवा दोषींवर कठोर कारवाई. प्रशांतजी, अत्यंत महत्वाची माहिती या आंदोलनाच्या संदर्भातली तुम्ही पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले जात आहेत. अजितजी, आपण पाहतोय दिल्लीमधील आंदोलनानंतर आता झारखंडमध्ये सुद्धा विद्यार्थी येथील स्थानिक पेपरफुटीच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत आणि आज भव्य असा मोर्चा निघालेला आहे. नाही, या विद्यार्थ्यांना मिळालंच पाहिजे. संपूर्ण देशामधल्या विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत तशाच भावना झारखंडमधल्या विद्यार्थ्यांच्या देखील आहेत आणि विद्यार्थ्यांनी केलेली एकूण एक मागणी ही रास्त आहे. मुख्य मागण्यांवरती अजून कुठलाही तोडगा निघत नाही, हे जरा थोडंसं दुर्दैवी वाटतं. या सगळ्या विषयामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नये आणि
मला असं वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दिल्लीमधल्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं या देशामधले फुटीरतावादी डावे आणि इतर बाकीची सगळी इतर मंडळी डोक्यावर घेत होती, तसं आमच्या झारखंडमधल्या विद्यार्थ्यांनी एक प्रकारे अतिशय शिस्तीत चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन उभारलेलं आहे. या आंदोलनाला मग या मंडळींना पाठिंबा द्यायची इच्छा होत नाही का? मग दिल्लीमध्ये 27-28 दिवस शांततेनं आमचे विद्यार्थी आंदोलन करत होते. ज्या वेळेला हे सगळे फुटीरतावादी आंदोलनामध्ये घुसले त्यानंतर आंदोलन हिंसक झालं. तसंच त्यांच्याकरता मग हे आंदोलन दुर्लक्षित आहे का? मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांनी देखील शांततामय मार्गानंच आपलं आंदोलन सुरू ठेवलं पाहिजे. आज बॅरिकेड्स तोडण्यात आले, इतके दिवस झाले विद्यार्थी आक्रमक होणं स्वाभाविक आहे, पण आमचं विद्यार्थ्यांना देखील आवाहन असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये अराजकतावादी आणि देशविरोधी शक्तींना या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी शिरू देऊ नये, शांततेनं आंदोलन करावं आणि सरकारला या आंदोलनाच्या पुढे झुकावंच लागेल. त्या राज्याची आपल्याकडे जसं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे तशा तिथल्या लोकसेवा आयोगाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर व्हाव्या, या सगळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, निलंबन व्हावं, या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मुख्य मागण्यांकडे तिथल्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आणि या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जर आपण ऐकल्या तर अतिशय मन हेलावून जातं. आणि माझी फक्त विद्यार्थ्यांच्या नेत्यांना आणि विद्यार्थ्यांना आणि झारखंडच्या जनतेला एकच वारंवार माझं सांगणं आहे की हे जे डावी मंडळी आहेत, ही जी फुटीरतावादी मंडळी आहेत आणि नक्षली विचाराचे आक्रमक लोक आहेत, त्यांना या आंदोलनामध्ये शिरू देऊ नका. नाहीतर हे आंदोलन अतिशय हिंसक करण्याकडे या मंडळींचा कल असतो. आणि देशविरोधी शक्ती ज्यांचा खरं तर अशा गोष्टींशी विद्यार्थी असण्याचा काही त्यांचा संबंध नसतो, पण ते दिल्लीमधल्या आंदोलनाचा अनुभव आपल्याला आहे. त्यामुळं विद्यार्थी नेत्यांना विद्यार्थ्यांना देखील फुटीरतावादी लोकांपासून आपण दूर राहा. ठीक आहे, अगदी अजितजी, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची आंदोलनाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत